गुड आफ्टरनून. तर आपण निघालेलो आता निगोजच्या जत्रेला, सागर सरांच्या जत्रेला निघालेलो आहे आपण आता आबळजवळ. मला असं वाटतं की या रोडने आपण प्रवास केला. इथं भुईमुगाची शेंगा आहेत, आमचे दाजी आहेत, हा रोड आहे, आमची गँग आहे. आता कुंडावरती पोहोचल्यावरती पुढची अपडेट देतो. आपण निघालोय कुंडावरच्या जत्रेला. आता आपल्यावर आहेत फुगे साहेब, ते 2 शब्द बोलतील. साहेब थोडं मार्गदर्शन करा. साहेबांना थोडं अवघडल्यासारखं होतंय. थोडं कॅमेऱ्यात न बघता मागून घेतो शूटिंग. साहेब आता बोलत नाहीत, पण त्यांचं म्हणणं होतं का राजकारणात तरुण पिढी कमी होत चालली, तर त्यांचे अनमोल विचार आपल्याला ऐकायचे आहेत. आपण हे अनमोल विचार आता उतरल्यावरती मस्त आंब्याच्या बागेत जाऊन पॉडकास्ट करू. आता आपण आलेलो आहे टाकळी हाजी, पुणे जिल्ह्यातील शेवटचं गाव आहे. आणि आपल्यासोबत आहे अजित तापकीर साहेब, व्यक्तिमत्व. आणि आपल्यासोबत आहे सुशील फुगे, सुशील व्यक्तिमत्व, तरुण आणि उद्योजक. तर आपल्याला ते 2 शब्द थोडस तरुण पिढीसाठी हे करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. फुगे साहेब बोला. युवा उद्योजकांसाठी. हो, मी नाही बोलत असलं काय, आपल्याला फेमस नाही. तर आज आहे कुंडावरची यात्रा, पुढे यात्रा फेमस अहिल्यानगर जिल्ह्यामधली फेमस यात्रा मळगंगा देवीची यात्रा. आपण आता टाकळी हाजी गावातून निगोज गावात कुंडावरती एंट्री करणारी. खूप गर्दी झालेली आहे. नाही आपण याच्या बाहेर पडून पहिलं भोसरीतील पुरोगामी नेते आमचे मित्र फुगे साहेब, सुशील व्यक्तिमत्व. तापकीर साहेब. हो दाजी, थोडं नावातच बोला. असं सुशील आहे. हा, आणि थोडं माहिती द्या, आपण आता कुठं आलोय, काय आलोय, थोडं उलसक. कोण मी देऊ? हा, तुम्हीच. आपण आता आलेलो आहे जगप्रसिद्ध रांजण खळगे कुंड. हे आहे पुणे आणि नगरच्या बाउंड्रीवरती. बरोबर. आज आहे इथली यात्रा, त्याच्यामुळे सध्याला खूप गर्दी आहे समोर. आणि दोन्ही जिल्ह्यातले, दोन्ही गावातले इथं भाविक यात्रेसाठी येतात आहे. बरोबर. गावात यात्रा आलं ना, तर गरीब लोकांकडे आपण खरेदी केली पाहिजे. किती भारी विचार आहेत साहेबांचे, का त्यांचं असं म्हणणं आहे जत्रा आहे खरेदी करायला पाहिजे. खूप लांबून लोक येते, ते त्यांचं पोट जास्त यात्रा. बरोबर. त्यांच्याकडून आपण खरेदी केली पाहिजे. काय आणि तापकीर साहेबांचं पण तसंच म्हणणं आहे. एवढ्या मोठ्या माणसांचं एवढं भारी मत असणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. आता लाईव्ह दाजी आहेत, आमचे यात्रा गावची यात्रा फिरताना आपल्याला आपले जुने लहानपणीचे दिवस आठवले काय. त्यावेळेस आपण इथं फिरायचो, त्यावेळेस प्रवीण हरवला होता त्या गोष्टी. किंवा आता हे दुकान आहे तिथं आपल्याला या नंतर कडे बिडे बाकी बऱ्याच गोष्टी आहेत तिथं. आपण आता जत्रा फिरू राहिलोय. तिथल्या जत्रेशी आपल्या बऱ्याच गोष्टी जोडलेल्या आहेत, ते आपल्याला आठवून राहिल्या आहेत. जत्रेशी जोडलेल्या याच गोष्टी असतात त्याच्या आपल्याला लक्ष देतो. आता आपण कुंडमाऊली मळगंगा मंदिराच्या मागून चक्कर मारून राहिलो, तुम्ही बघू शकता. हा झुलता पूल आहे पायबा. माग काही वर्षांपूर्वी बाईचं ज्यावेळेस गळ्यातला डोरला एका बाईने मारायचा प्रयत्न केला, त्यावेळेस मावशीने तिला मारलं होतं. ती आठवण आता आठवली. मंदिराचा परिसर. आता आपण आलेलो आहे फिरणाऱ्या. आमचे सहकारी मित्र सुशील दादा फुगे यांनी 101 रुपयाची देणगी दिलेली. आता हे झुलता पूल आहे, हे मंदिराचा कळस आहे, कुंडमाऊली मळगंगेचं मंदिर, कुंड पर्यटन स्थळ. आणि फुगे साहेबांना आता सांगत होतो का आम्ही येताना मस्तपैकी ट्रॅक्टर मध्ये बसून यायचो, तळट आतरायचो आणि तळटाव बसून यायचो यात्रेला. तर जुन्या दिवसाच्या आठवणीच वेगळ्या असतात. साहेबांना आता या ब्रिज वरती आणलं. साहेबांना खुश झाले. फुगे साहेब मित्र म्हणा. हो साहेब, नाही त्यांचा मोठेपण आहे का. जसं आपण मोठ्या मोठ्या लोकांच्या जातो तसं ते म्हणतात की आपल्याला नावाने हाका मारा, तसे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्याचे विचार खूप चांगले, विचार खूप चांगले आणि सुशील मनाचा माणूस आहे. जसं नाव आहे तसे विचार आहे. फुगे साहेबांनी केलेली दाबून खरेदी. आता सगळं गोड घरी घेऊन चाललेत. तापकीर साहेबांनी भरपूर खरेदी केलेली आहे. म्हणजे एकदम फ्रेश आहे, आता ताजा माल बनवलाय, एकदम क्वालिटी एक नंबर आहे. खूप छान आहे. खूप छान असा माल घेतलाय.
त्यांना दाजींनी गायडन्स केलं थोडं. दाजींनी त्यांचे सांगितलं की- गावकरी हा, आहे. गावकरी. ते सगळे वडजीरचे शॉपवाले आहेत. मेन आपले मराठी माणसं आहे. सेलिब्रेशन कॅफेचे ओनर प्रतीक सर आपल्याला भेटलेले आहेत. त्यांची कोल्ड कॉफी पंचक्रोशीत खूप प्रसिद्ध आहे. आपण आलेलो आहे सेलिब्रेशन कॅफे मध्ये. क्वालिटी अशा सेलिब्रेशन कॅफे मध्ये प्रतीक सरांच्या त्यांनी दिलेलं आहे मॉकटेल. सेलिब्रेशन कॅफेचे ओनर प्रतीक लाळगे द बॉस, आणि हे आहेत सोनू शेठ लाळगे उर्फ तर व्हाईसवर मध्ये आवाज देतो उर्फ काय म्हणते त्याचं. मस्तपैकी असा निगोज पंचक्रोशीत सुंदर असा कॅफे. मँगो स्पेशल पण चालू केलं साहेब. वा 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 सुंदर अतिशय छान असा कॅफे. ह्या कॅफेमध्ये बर्थडे सेलिब्रेट करायला आपण येऊ शकतो.